मेकअप करताना माझ्याकडनं झाली एक मोठी चूक आणि त्या चुकीमुळे मी दिसत होते माकडासारखे. मी तर म्हणते माकडसुद्धा बरा दिसत असेल तर सांगते पुढं कसं. तर गुड मॉर्निंग मंडळी. तर तुम्ही बघू शकता मी फटाफट आता रेडी होणार आहे, कारण मला जायचं होतं थोडं बाहेर. थोडं काम पण होतं मला आणि माझ्या पेटचं काहीचे थोडंफार खाण्याचं होतं, ते संपलं होतं आणि ते मला आणायला जायचं होतं. आणि खरं तर पावसाचं माझ्या खूप जीवावर येतं, कारण पाऊस कधी येतो आणि कधी जातो. तर तुम्ही बघू शकता मी थोडंसं मेकअप करायचं ट्राय केलं आणि त्यामध्ये मी लिपस्टिक ही लावली, कारण ट्रेंडिंगमध्ये आहे लिपस्टिक. पण म्हणजे तीच तुम्ही गालाला लावा, छान दिसतं. पण मी अतिशय भयंकर दिसत होती आणि माकड पण माझ्यापुढे सुंदर दिसेल असं मी माझं तोंड लाल करून ठेवलं होतं. मग त्यानंतर मुलगी म्हटली, मम्मी माझ्याकडे वेगळं ब्लश आहे, तू ते ट्राय कर. मग ते थोडंसं लावलं पण मला ते काही जमलं नाही आणि मी सगळं पुसून टाकलं आणि फक्त एक साधी पावडर लावली आणि लिपस्टिक लावली. झाला माझा मेकअप. आणि मेकअप झाल्यानंतर म्हटलं चला आता जाऊया आपण शॉपला. पण मग मुलगी म्हटली, तू कसं तुझं गेट रेडी दाखवायचा प्रयत्न करते, मी पण करेन. तर ते मध्ये मध्ये मी तिचं पण शूट करत होते आणि ते मी यामध्ये क्लिपमध्ये जोडलं नाही, कारण तिला रील्स बनवायची होती मला, म्हणून मी त्या क्लिप्स बाजूला ठेवलेल्या. आणि बघा छान असे केस वगैरे बांधले मी सुंदर. आणि माझ्या जे चेहऱ्यावरती ना खूप वांग झालेलं आहे. तर त्यासाठी मी एक प्रोडक्ट बोलवलं आहे, ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. पण मग ते अजून आलेलं नाही. बरेच दिवस झाले मी ऑर्डर करून तो किट बोलवलेला आहे. जर तो मला बरा वाटला तर मी तुम्हाला तो पण रिव्ह्यू देईल. पण म्हणजे जे काही पार्सल येईल ते तुमच्यासोबत मी शेअर तर करणारच आहे. त्यानंतर आम्ही दोघी मायले की गेलो पेट शॉपला. तिथे जाऊन मग आम्ही ते त्यांचं खाण्याचं जे असतं ते घेऊन आले मी. आणि त्यानंतर मग आम्ही थोडं मार्केटमध्ये गेलो. तिथं शॉप होतं, त्याच्यामध्ये तिला खायला काय आवडतं त्या वस्तू मी घेऊन आले. घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशनचे डाग किती डार्क दिसत आहे. तर माझी स्किन अशीच होते, बाहेर जाऊन आल्यानंतर माझी स्किन खूप डार्क दिसते आणि जे डाग आहे ते जास्त उठून दिसतात. तर त्यासाठी मी छान उपाय केलेला आहे. तर लवकरच बघूया आपण ते कसं प्रोडक्ट निघणार आहे ते. त्यानंतर ही फक्त 10 रुपयाला म्हणजे केक आहे हा छोटासा, पण इतका टेस्टी आहे. म्हटलं तो पण तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मुलगी मॅगी खायचे प्रयत्न हा चॉपस्टिकसोबत करत होती आणि ते चॉपस्टिक नसून ते आहे पेन्सिल तिच्याकडे, पण ती ऐकतच नव्हती, कारण तिला ते खाऊनच बघायचं होतं. त्याच्यासाठी मी ते पण ऑर्डर केलेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.